विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय याकरिता सामान्यांचे 25 असे महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. 50 गुणांसाठी आपण हे सर्व प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि प्रश्न आणि ऑप्शन रीड करत असताना तुम्ही प्रश्नाचं उत्तर देखील खाली कमेंट करू शकता. आजचा पहिला प्रश्न आहे, जानेवारी 2025 रोजी या राज्यात देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर स्थापन करण्यात आले. केरळ, सिक्कीम, तामिळनाडू की मध्य प्रदेश? तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल. राईट आन्सर आहे सिक्कीम. पुढील प्रश्न, भारतीय शास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या पश्मिना शेळीच्या जगातील पहिल्या क्लोनचे डॅडेश असे नामकरण करण्यात आले. नुरी, ईशा, ऐश्वर्या की दिव्या? तर योग्य उत्तर आहे नुरी. पुढील प्रश्न, भारताचे राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून लिहितात? भारताचे प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायाधीश की भारताचे उपराष्ट्रपती? तर भारताचे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांकडे देतात. पुढील प्रश्न, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? शशी थरूर, विक्रम संपत, मनोज नरवणे की संजय राऊत? तर 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक आहेत मनोज नरवणे. पुढील प्रश्न, तेजीवाला आणि मंदीवाला म्हणजे बुल्स अँड बियर्स या संज्ञा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विमा कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, आयात निर्यात की शेअर बाजार? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे शेअर बाजार. पुढील प्रश्न, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अनुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? अनुच्छेद 152, 154, 160 की 163? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे अनुच्छेद 163. पुढील प्रश्न, पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात डॅडॅश प्रामुख्याने आढळतात. राजनखळगे, खाऱ्या पाण्याची सरोवरे, गोड्या पाण्याची सरोवरे की नैसर्गिक गुहा? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे खाऱ्या पाण्याची सरोवरे. पुढील प्रश्न, सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान खालीलपैकी कोठे आहे? मेघालय, सिक्कीम, नेपाळ की हिमाचल प्रदेश? तर लक्षात घ्या, सागरमाथा नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य वनोद्यान हे जे आहे ते आहे नेपाळ या ठिकाणी. पुढील प्रश्न, मेळघाट व्याघ्र अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? अमरावती, अकोला, वाशिम की गडचिरोली? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे अमरावती. पुढील प्रश्न, कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांमध्ये संघर्षाचे कारण ठरले? तामिळनाडू, केरळ, केरळ कर्नाटक, केरळ आंध्र प्रदेश की तामिळनाडू आणि कर्नाटक? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे तामिळनाडू आणि कर्नाटक. पुढील प्रश्न, आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे? बैजयंत जय पांडा समिती, नरेंद्र पठारे समिती, नरेंद्र जाधव समिती की संजय मल्होत्रा समिती? तर लक्षात घ्या, आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी बैजयंत जय पांडा समिती नेमण्यात आली आहे. पुढील प्रश्न, उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? बॉक्साईट, मॅग्नीज, तांबे की सोने? राईट आन्सर आहे मॅग्नीज. पुढील प्रश्न, अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यताविषयी पहिली परिषद 1918 साली मुंबई या ठिकाणी कोणी भरवली होती? महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की विठ्ठल रामजी शिंदे? आणि ऑप्शन 4 आहे राजर्षी शाहू महाराज. तर लक्षात घ्या, अस्पृश्यता निवारक परिषद ही अस्पृश्यताविषयी पहिली परिषद 1918 साली मुंबई या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भरवली होती. पुढील प्रश्न, संविधान हत्या दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 26 जून, 29 जुलै, 29 ऑगस्ट की 25 जून? तर लक्षात घ्या, संविधान हत्या दिवस म्हणून 25 जून हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न, डॅडॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.
राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान की सरन्यायाधीश? तर लक्षात घ्या, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्यात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे? मालगुजारी सरोवर, पुष्कर सरोवर, यानंतर नारायण सरोवर की लोणार सरोवर? तर सांगा, महाराष्ट्र राज्यात उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर कोणते? तर हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, उत्तर कमेंट करा. यानंतर पुढील प्रश्न, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते त्या अभिक्रियेस काय म्हणतात? केंद्रीय समलीन, संयोग अभिक्रिया, केंद्रीय विखंडन की रासायनिक प्रक्रिया? तर लक्षात घ्या, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होताना जी ऊर्जा निर्माण होते त्या अभिक्रियेस केंद्रीय विखंडन असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील उंच धबधब्यांपैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदीवर बनलेला आहे? शरावती नदी, तुंगा नदी, कावेरी नदी की मांडवा नदी? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे शरावती नदी. पुढील प्रश्न, लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हे देशातील कितव्या क्रमांकाची सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे? तिसऱ्या, चौथ्या, दुसऱ्या की पहिल्या? तर याचं योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. पुढील प्रश्न, पंडित दीनदयाळ उपाध्याय दारिद्र्यमुक्त गाव योजना ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा की राजस्थान? तर योग्य उत्तर आहे राजस्थान. हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? लातूर, सोलापूर, कोल्हापूर की सांगली? तर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे सांगली. यानंतर पुढील प्रश्न, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की कोल्हापूर? तर योग्य उत्तर आहे रत्नागिरी. काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग की कोल्हापूर? तर काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड, वर्धा, नाशिक की छत्रपती संभाजीनगर? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? मुंबई, नागपूर, शिवाजी विद्यापीठ की सोलापूर? तर राईट आन्सर आहे मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट देखील आपण करू शकता. आणि डेली सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तसेच मुंबई उच्च न्यायालय याकरता लिपिक, शिपाई, हमाल चालक याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्रश्न आणि 300+ ऑनलाईन टेस्ट. प्राईज आहे 299, परंतु फक्त 240 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील कमेंट करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.